नमस्कार, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती। तुम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवमयी शुभेच्छा। आणि आज आपला दादू बघा शिवाजी महाराजांच्या गेटअप मध्ये आहे। आणि ह्यांनी हे जे आहेत ना त्यांनी दादूचा खूप असा छान गेटअप तयार केलेला आहे। तर त्यांचं सुद्धा खूप मनापासून आभार। आणि दादूचे सर्व शाळेतील शिक्षक, प्रिन्सिपल मॅडम सर्वांचं खरंच मनापासून आभार की त्यांनी माझ्या मुलाला ह्या शिवाजी महाराजांच्या रोलसाठी सिलेक्ट केलं। कारण दादू ह्या वर्षी ह्या शाळेमधलं त्याचं जसं शेवटचं वर्ष आहे। आणि शिक्षक म्हणणार तर खूप कसबी शिक्षक आहे। मला तर त्यांचं खूप प्राऊड होतं। मी जेव्हापासून माझा मुलगा शाळेत जातो ना तेव्हापासून मी सर्व शिक्षकांचे मन भरून कौतुक करते। मी क्लास घेते, मी क्लासमध्ये सुद्धा सर्व पालकांना जे आहेत ना माझ्याकडे येतात सर्वांना शिक्षकांचं कौतुक सांगते। कारण मुलं अशी घडवतात ना की ते मुलं स्वतःचे विचार, स्वतःचे निर्णय स्वतः घेतात। कमी वयात त्यांना खूप सारी माहिती समज येते आणि त्यांचे पूर्ण जो बौद्धिक मानसिक विकास आहे ना परिपूर्ण असा होतो। एकदम कमी वयात मॅच्युअरपणा येतो मुलांना। आणि खरंच सर्व शिक्षकांचे, प्रिन्सिपल मॅडमचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार की असे शिक्षक मिळणं खरंच खूप कठीण आहे। आणि कारण मी सुद्धा शिकवते मुलांना, पण मी त्यांच्याकडनं घेत असते की आपण मुलांना काहीतरी द्यावा, पण चांगलं द्यावा आणि आपलं नाव निघावा। आणि मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मला ही एक आठवण आहे आणि हे व्हिडिओ असे आहे की सर्वांना माहिती व्हावी की कशी शाळा आहे आणि कशी विद्यार्थी आहेत आणि शिक्षक कसे आहेत आणि कसं मुलांना घडवतात। तर खरंच तुम्ही बघा आणि बघून आणि त्यांची मेहनत खरंच याच्यातून आपल्याला दिसून येते की शिक्षक किती मेहनत घेतात। आणि खरंच सर्व शिक्षकांच्या मेहनतीला सलाम। आणि पुन्हा मी त्यांचे सर्वांचे खूप सारे आभार व्यक्त करते। आणि माझा दादू म्हणजे ह्या वर्षी शाळेमध्ये त्याचं शेवटचं वर्ष आहे, त्यांच्याच शाळेत जाईन तो, पण दुसऱ्या शाळेत नवीन शिक्षक भेटेन त्याचं मला खूप वाईट वाटतं। तरी पुन्हा सर्वांचे मनापासून आभार।
आणि खूप जास्त काही शेअर केलेले नाही मी, थोड्याशा क्लिप आहेत त्या शेअर केल्या. मला माहित नाही टीचर शिक्षक शाळेत मान्यता देतात की नाही, पण मी थोड्याशा क्लिप ज्या आहेत त्या शेअर केल्या आहे, कारण मला राहावलंच नाही. इतकं छान कार्यक्रम झाला. म्हटलं सगळ्यांना, आपल्या फॅमिलीला आणि सगळ्यांना कळू द्या की काय मेहनत घेतात शिक्षक आणि काय छान असा कार्यक्रम त्यांनी सादर केला आहे. तर पुन्हा एकदा त्यांच्या मेहनतीला खूप सारा सलाम. आणि बघा दादू आला आहे घरी. सकाळी सडा रांगोळी वगैरे सगळं केलं आणि दादू आल्याच्या नंतर दीदीला म्हणलं दादूचं पहिलं आपण स्वागत करू आणि मग मस्तपैकी दादूचं स्वागत केलेलं आहे. आणि बघा दादू छत्रपती शिवाजी महाराजांच्या लुकमध्ये किती सुंदर असा दिसत आहे. आणि त्यांचं फक्त लुकच नाही तर त्यांची गुण सुद्धा घे असं मी त्याला आवर्जून सांगितलं. आणि बघा खरंच, आणि मुलांच्या मनात कुठंतरी त्यांच्याविषयी जे आहेत ते इतिहास शिकतात. दादू आता 4थीला आहे, तर इतिहासामधूनच त्यांना खूप काही गोष्टी शिकायला मिळतात. दादू मी जिजामाता, तू नाही जिजामाता नव्हता. जिजामाता एवढे नव्हते. जिजामाता ओल्ड इज गोल्ड. ओल्ड इज गोल्ड. तर नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ खूप असा खास आहे आणि तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज आहे 19 फेब्रुवारी शिवजयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. आणि आज आपल्या क्लासमध्ये थोडंसं सेलिब्रेशन करणार आहे. आणि हा बघा आपला छोटा शिवाजी महाराज झाले, आपला दादू. आणि कसा दिसतोय त्याचा लुक बघा तुम्ही. आणि त्याच्या शाळेचा गेटअप आहे हा. आणि त्याची शाळेची सुद्धा व्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. व्हिडिओ थोडे क्लिप दाखवणार आहे मी. आणि शाळेमध्ये हे सगळं सेलिब्रेशन केलं. आणि दादूला एका छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल मिळाला आणि आम्हाला खूप प्राऊड झालं, छान पण वाटलं. आणि मला हे हार आहे ना, कोण आमदार संग्रामबाई जगताप यांनी घातला. हा.
आणि त्यांनी दादूला म्हणजे शिवाजी महाराजांना त्यांनी हे केलेलं आहे दादू, कारण दादू शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गेटअप मध्ये आहे. आणि आज क्लासमध्ये सुद्धा छान असं सेलिब्रेशन करणार आहे आपण. दीदीने बाहेर रांगोळी वगैरे साडा सगळं टाकलं, एक मस्तपैकी छान सेलिब्रेशन करणार आहे. आणि मी सुद्धा तयार झाले आहे. तर हा माझा गेटअप कसा आहे नक्की सांगा. आणि तुम्हाला दीदी पण दाखवते आणि अजून तुम्हाला दाखवते मी. तर हे बघा कांदे आहे, हे कांदे मी चिरून घेते. आणि हे पातेलं आहे, भेळ बनवायची आहे. मस्त घासून घेतलं मी याला, उन्हात वाळवलं. आणि हे बघा खारसाण आणले, अजून आणायचं आहे. मुरमुरे, इथं एक मुरमुऱ्याचं पुडा आहे, प्लेटी आणलेल्या आहेत, कांदे टमाटे सगळं आणले मस्तपैकी. मुलांना आहे का ओली भेळ बनवणार आहे मी. आणि छान असं सेलिब्रेशन करणार आहे. इथंच ठेवणार आहे. मुरमुरे, कांदे, टमाटे, कोथिंबीर चॉपरनीच बारीक केली सुद्धा टाका. त्यात मिरची पावडर बघा आणि लिंबू चिरीते मी. हा हा लई नका, पोरं खाणार नाही मग. हा त्याच्यात मीठ आहे, साखर देऊ थोडीशी, नको ना. हा आणि वैष्णवी कोण दिले हे दादू, हे पैसे तिकडे ठेव. एक बस सांगले नाही ना. या भेळ खायला एकदम खराब झाली ना, म्हणजे असं हे झालं ना, जास्त वेळ झाला ना भेळीला, असं चोंबल्यावर झाली. हे बघा आम्ही बसलोय खायला भेळ. तर आता एका संध्याकाळची 8:30 वाजले आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे. खूप दमले मी. आणि छान अशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही सेलिब्रेशन केली. का सेलिब्रेशन करण्यामागे एक कारण आहे की मुलांना थोडंसं माहिती मिळावी आणि की आपण ज्यांच्यामुळे हे स्वातंत्र्य उपभोगतोय हे सुद्धा मुलांना पुढच्या पिढीला कळावं थोडंसं का होईना. तर त्यासाठी हे सेलिब्रेशन केलं आम्ही. आणि चला म्हणलं थोडीशी जागृती होईल मुलांमध्ये. तसं इतिहास आहे, त्यांना आवड पण होती इतिहासाची. आणि मग म्हटलं चला आता झालं आहे सेलिब्रेशन, आता सगळं सामान आवरते मी, काढून घेते सगळं साडी वगैरे. आता ही आता म्हटलं कसं खराब आहे, स्वयंपाक वगैरे करायचा आहे, तर मग कानातले काढले मी. आणि मग माझ्या लक्षात आलं की म्हटलं चला व्हिडिओचं शेवट करूया. तर मग आता आपला व्हिडिओ इथं संपणार आहे. आजचं सगळं सेलिब्रेशन वगैरे झालेलं आहे. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला पण भेटलं, तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि जास्त काही सगळं छोट्या छोट्या क्लिप्स होत्या त्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केला, जास्त काही शेअर केलेलं नाहीये. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.